तर एक जी डोळा होता, एका डोळ्याला फुटवे पण चांगले आहेत, तब्बल 20-25 फुटवे आपल्याला इथे दिसत असते. काही याला कमी आहे, काही याला जास्त आहे, अशा पद्धतीत. आणि याचा बेड तयार झालेला आहे. आणि एका दृष्टिकोनातून शेतकरी मित्रांनो सांगायचं जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता, नुसती मकाच, इतकं लुसलुसीत, इतकं हिरवगार, असं भारी, नुसतं तोडून टाकलं जनावराला तर जनावर याला खूप आवडीनं खातील. आणि एकदम मक्यासारखं याला आपण मक्का पण म्हणू शकतोय. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. कर्नाटक मधून आपण जी व्हरायटी आणली होती, रुंद रुंद पानाची, मोठ्या मोठ्या पानाची, ह्या व्हरायटीचं नाव आपण ऐकलं हे आसन रिम्पूट गुटेमाला ग्रास, उर्फ याला अमेरिकन 5G पण म्हटलं जातंय. पण आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय, थोडस आपलं मन लागन, थोडस हिरवळपणा वगैरे सगळे ह्या गोष्टी आजच्या सिच्युएशनला दिसतात. पण आपलं कसं असतं शेतकरी मित्रांनो, प्रॅक्टिकल, आपला एक प्रकारचा प्रयोग चालू असतो. आज जी ही गोटेमाला ग्रास, याला अमेरिकन 5G ग्रास बोललं जातंय. ह्या ग्रासाची उंची सर्वसाधारण तुम्ही बघू शकताय 2.5 ते 3 फुटाची उंची आपल्याला सर्वसाधारणपणे इथे दिसत असेल. तर ह्या घासाची लागवड आपण 16 ऑगस्ट ह्या रोजी केली होती. तर आता डिसेंबर चालू आहे आणि आज 16 तारीख आहे. म्हणजे तब्बल ह्या घासाला लावून आज 4 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. आणि याचा लागवडीचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे. लागवडीनंतर आपल्याला त्याच्यानंतरचे काय परिणाम आढळले होते, जी इथं आता थोड्या प्रमाणात जी हिरवगार दिसते, हे हिरवगारच्या अगोदरची परिस्थिती काय होती. आपण कर्नाटकवरून यमाप्पाकडून याच्या 500 कांड्या, 500 स्टिक आणल्या होत्या. त्याच्यानंतर त्या स्टिक किती जर्मिनेशन झाल्या होत्या, काय झाल्या होत्या, कशा झाल्या होत्या, हे सगळं अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर भरपूर कालावधी ओलांडून गेलेला आहे. आज तब्बल 4 महिन्याने शेतकरी मित्रांनो आपले 500 डोळ्यापैकी इथं 70 डोळे चांगल्या पद्धतीत जर्मिनेशन झालेलं आहे. म्हणजे मला ह्या अमेरिकन 5Gचं गुटेमाला ग्रासचं जी आहे जर्मिनेशन थोडस लूज मिळालेलं आहे. कारण की ज्या ही गोष्टी मला घडतात त्याच मी तुम्हाला दाखवण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि अजून सांगायचं म्हटल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, आणि याचं जी वाढीचं आहे, आता वाढीचं सांगायचं म्हटल्याच्या नंतर आपलं प्रयोग करण्याचं काम आहे. तुम्ही इथं बघू शकताय, आता हे जी एक बेट आहे, ही जी बेट आहे, ह्या बेटाला मी फवारण्या असन तर इथं बघू शकता खाली इथं खत दिसत असून तुम्हाला पूर्ण याचं रिंगण बघा तुम्ही, पूर्ण रिंगण. म्हणजे शेतकरी मित्रांनो हे जी बेट आहे, ह्या एका बेटाला मी आतापर्यंत 4 महिन्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 ढोस खताचे, वेगवेगळ्या खताचे ढोस याला पूर्ण रिंगण करून दिलेला आहे. तरी पण याचा पिकअप जो ग्रोथ म्हणतो, हा ग्रोथ आपल्याला म्हणावा अशा पद्धतीनं दिसत नाही. कारण की तब्बल 4 महिन्यामध्ये याची एक कटिंग, एक कापणी माझ्या मते बहुतेक व्हायला हवी होती, पण याची कापणी अद्याप आपल्याला मिळालेली नाही. आणि बाकी जर फुटव्याचा जर विचार करायचा म्हटलं शेतकरी मित्रांनो, बघू शकताय तुम्ही, तर एक जी डोळा होता, एका डोळ्याला फुटवे पण चांगले आहेत, तब्बल 20-25 फुटवे आपल्याला इथे दिसत असते. काही याला कमी आहे, काही याला जास्त आहे, अशा पद्धतीत. आणि याचा बेड तयार झालेला आहे. आणि एका दृष्टिकोनातून शेतकरी मित्रांनो सांगायचं जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता, नुसती मकाच, इतकं लुसलुसीत, इतकं हिरवगार, असं भारी, नुसतं तोडून टाकलं जनावराला तर जनावर याला खूप आवडीनं खातील. आणि एकदम मक्यासारखं याला आपण मक्का पण म्हणू शकतोय. पण हा झाला एका प्रकारचा दृष्टिकोन. कारण की मी तुम्हाला कंटिन्यू स्वरूपात सांगत असतो शेतकरी मित्रांनो की नाण्याच्या 2 बाजू असतात. एक बाजू ह्या गवताविषयी आपल्याला चांगलं, पण फक्त चांगलेच वैशिष्ट्य दाखवण्याचं आपण एक कार्य करत असतो. आणि याची जी दुसरी बाजू आहे, दुसरी बाजू म्हणजे लावल्याच्या नंतर हे किती दिवसांनी येतं, याच्यावर कुठले कुठले दुष्परिणाम हे काय आहेत, हे तर आतापर्यंतच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आलेलोच आहोत. तर अशा पद्धतीत हे अमेरिकन 5G गुटेमाला ग्रास आपल्यापाशी आतापर्यंत 2.5 ते 3 फुटाच्या दरम्यान इथं तयार झालेला आहे.
आपला याच्यावरचा प्रयोग हा अद्यापही चालू आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही लगेच हा व्हिडिओ बघून याची मागणी पण करू शकताय की आम्हाला याची कांड्या पाहिजे, याचे डोळ्या पाहिजे, कारण की अद्याप आता आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या याच्या कांड्या बियाणं डोळे देऊ शकत नाही, कारण की ते कांड्या डोळे आमच्याकडे पण तयार झालेले नाही. ज्यावेळेस याचे कांडे डोळे तयार होतील त्यावेळेस आपण ठरवू द्यायची की नाही द्यायच्या, काय करायचं ते आपला पुढचा प्रश्न असेल. मग याचं आपल्याला नंतर याचं एक बेट तोडून बघायचं आहे. एक बेट तोडून बघितल्याच्या नंतर याची सेकंड कापणीचा ग्रोथ कसा वाटतोय, काय वाटतोय, जे माझ्या परिणाम माझे जे प्रयोग चालू असतात शेतकरी मित्रांनो, ते प्रयोग आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येईल. अद्यापही आपण कुठल्याही प्रकारचं ह्या गवताचं विक्रीचं स्वरूप, विक्रीचं धोरण केलेलं नाहीये. त्याच्यामुळं कुणीही शेतकऱ्यांनी विनाकारण कॉल करून त्रास देऊ नये, ही माझी तुम्हाला महत्वाची आणि कळकळून नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे मग तुम्हाला बाकी जर अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर तुम्हाला ह्या साईडला दिसत असेल, इकडं आपल्याकडं तब्बल 10 ते 12 प्रकारच्या वेगवेगळ्या नेपियर गवताच्या व्हरायट्या आहेत. त्याबद्दल तुम्ही चौकशी करू शकता. पण हे जी गवत आहे, हे जी गवत माझ्याकडे सध्या फक्त आणि फक्त प्रोसेस मध्येच चालू आहे. तर याचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन लवकरच भेटूया. अजून 8-15 दिवसांनी म्हणा, महिन्याने म्हणा, एका महिन्यानंतर याचा ग्रोथ किती होतोय, काय होतोय, कसं वाटतंय, काय नाही, या सर्व गोष्टी घेऊन मी तुमच्यापर्यंत निश्चितच हा दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, असेच चाऱ्याविषयी, शेतीविषयी व्हिडिओ बघण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.